स्नेह नमस्कार. पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे मनःपूर्वक हार्दिक स्वागत. इयत्ता 4थी, विषय मराठी. आम्ही लेखन करतो. पान नंबर 64. सदर घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे आहे. चला तर मग आज पाहूया विरामचिन्हयुक्त लेखन. बालमित्रांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 64 वरील पहिला उतारा पहा, वाचा, समजून घ्या, उतारा पाहून अचूक लिहा विराम चिन्हांसह. बघा बालमित्रांनो, येथे तुम्हाला हा जो उतारा दिसतोय तो उतारा सुरुवातीला आपण विराम चिन्हांसह वाचनाचा सराव करूया आणि नंतर त्याचे लेखन करूया. माझ्या पाठीमागे तुम्हीही ती ओळ वाचायची. नीट लक्ष द्या. राणी आजीला म्हणाली, बघ ना आजी, आपला सोनू मला चिडवतो. राणी आजीला म्हणाली, बघ ना आजी, आपला सोनू मला चिडवतो. बघा मनू, प्रयत्न छान केलास तू, परंतु थोडीशी तुझी गडबड झाली. इथे तू विरामचिन्हांकडे लक्षच दिलं नाहीस. राणी आजीला म्हणाली, त्याच्यानंतर बघा हे काय आहे, स्वल्पविराम. म्हणजे थोडासा अल्पसा आपल्याला विराम म्हणजेच विश्रांती तिथे घ्यायची. आणि नंतर बघ ना आजी, आजी नंतर काय आहे, पुन्हा स्वल्पविराम. अगदी बरोबर. तिथेही काय करावं लागेल, मग थोडा वेळ आपल्याला थांबावं लागेल. व्हेरी गुड. आपला सोनू मला चिडवतो. इथं मात्र पूर्ण विराम आहे, त्यामुळे इथं काय करावं लागेल, स्वल्प विरामापेक्षा जास्त वेळ थांबावं लागेल. आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, बघ या शब्दाच्या अगोदर आणि वाक्य संपल्यानंतर चिडवतो या शब्दानंतर दुहेरी अवतरण चिन्ह आहे. दुहेरी अवतरण चिन्ह एखादी व्यक्ती जेव्हा काही बोलत असते, सांगत असते, म्हणत असते, म्हणजे ते वाक्य त्याच्या तोंडून निघत असते, तेव्हा त्या शब्दाच्या अगोदर दुहेरी अवतरण चिन्ह सुरू होते आणि वाक्य संपल्यानंतर ते दुहेरी अवतरण चिन्ह बंद होते. वाक्य संपणे किंवा त्याचे बोलणे संपल्यानंतर. आलं ना लक्षात? चल, आता पुन्हा एकदा ही ओळ तू वाचून दाखवायचीस. राणी आजीला म्हणाली, बघ ना आजी, आपला सोनू मला चिडवतो. अगदी बरोबर वाचलेस. आता पुढचे वाक्य पहा. अरे सोनू, इकडे ये, आजी म्हणाली. अरे सोनू, इकडे ये, आजी म्हणाली. सोनू आजीकडे आला. सोनू आजीकडे आला. काय ग आजी, सोनू म्हणाला. काय ग आजी, सोनू म्हणाला. अरे तुम्ही दोघं बहीण भाऊ. बघा हा, इथं दोघं नंतर थोडस मी थांबले. हे थांबल्यासारखं जरी वाटत असलं तरी हा स्वल्पविराम नाही बरं. जेव्हा शेवटच्या अक्षरावरती असा अनुस्वार असतो तेव्हा त्या शब्दाला थोडासा जोर देऊन अचा उच्चार होतो. जसं की दोघं, हे वरती अनुस्वाराचं चिन्ह नसेल तेव्हा दोघं हा शब्द येतो, परंतु दोघं हे अ का लांबवलं, इथे घच्या डोक्यावर अनुस्वाराचं चिन्ह आहे. म्हणून वाचन कसे कराल आता, घ नंतर अचा उच्चार थोडासा लांबवूया. वाच बघू आता. अरे तुम्ही दोघं बहीण भाऊ. अरे वा, छानच. चला पुढची ओळ वाचूया. मग आपल्या ताईला का चिडवतोस, आजी म्हणाली. मग आपल्या ताईला का चिडवतोस, आजी म्हणाली. असं आहे होय, सोनू मनाशीच म्हणाला. बघा हा मुलांनो, असं आहे होय हे एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलं आहे, कारण हे सोनूच्या तोंडचे वाक्य जरी असले
तरी ते वाक्य बाहेर आलेले नाही. ते वाक्य तो मनाशीच म्हणालाय, म्हणजे मनातल्या मनातच तो वाक्य म्हटला. त्यामुळे इथे दुहेरी अवतरण चिन्ह नाही. आणि नंतर उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. हे उद्गारवाचक चिन्ह म्हणजे त्याच्या पटकन तोंडात आलेले हे वाक्य आहे आणि याच्या पुढे त्याला आणखी काही म्हणायचे असा त्याचा बोध होतो. आलं ना लक्षात? आता हेच वाक्य तू वाच. असं आहे होय. सोनू मनाशीच म्हणाला. अगं आजी, आम्ही दोघं खेळतो 1 तासभर. तू बघ कोण काय करत ते, मग बोल मला. म्हणतात ना, हातच्या काकणाला आरसा कशाला. सोनू म्हणाला. बालमित्रांनो, येथे हे लक्षात घ्या. आतापर्यंत 1 ते 2 पूर्णविरामानंतर आपण लगेचच दुहेरी अवतरण चिन्ह बंद झालेलं पाहत होतो. या वाक्यामध्ये बऱ्याच वेळ दुहेरी अवतरण चिन्ह बंद नाही. याचे कारण असे, जोपर्यंत बोलणाऱ्या व्यक्तीच्या तोंडचे वाक्य संपत नाही तोपर्यंत पूर्णविराम कितीही झाले तरी बोलणे संपत नाही तोपर्यंत अवतरण चिन्ह बंद केलेले नाही. आपणही लिहिताना अवतरण चिन्ह तोंडचे वाक्य संपेपर्यंत बंद करायचे नाही. त्याचबरोबर जिथे जिथे प्रश्न विचारला गेला आहे तिथे तिथे प्रश्नचिन्ह आलेलं आहे. अशा प्रकारे आपण अगदी समजपूर्वक पूर्ण माहिती मिळवून उतार्याचे समजपूर्वक वाचन केले आहे. आता तुम्हाला विरामचिन्हांचा वापर कधी, कुठे, कसा करतात हे चांगलंच समजलं आहे. चला तर मग आता हाच उतारा पाहून अचूक लिहा विरामचिन्हांसह. आता पुढे बघूया. वाचा, समजून घ्या. कंसातील विरामचिन्हे योग्य ठिकाणी वापरून उतारा पुन्हा लिहा. या विरामचिन्हांपैकी या उतार्यामध्ये कोणत्या ठिकाणी कोणते विरामचिन्ह येईल याचा नीट विचार करूया. यासाठी सर्वप्रथम या उतार्याचे समजपूर्वक वाचन करा. याच उतार्याचे विरामचिन्हांसह लेखन करूया. चला तर मग श्रुतलेखनासाठी वह्या काढा. आज या परिच्छेदाचे समजपूर्वक ऐकून विरामचिन्हांसह तुम्हाला श्रुतलेखन करायचे आहे. चला लिहा बघू. गांधीजींचे मित्र एकदा त्यांना भेटायला आले. दोघांनी गप्पा गोष्टी केल्या. गांधीजींचे लक्ष मित्राच्या धोत्राकडे गेले. ते मित्राला म्हणाले, अरे इतका श्रीमंत झालास, पण तुझे धोतर फाटकेच. मित्र म्हणाला, अरे भाई, श्रीमंतालाही काही अडचणी असतात. गांधीजी म्हणाले, फाटके धोतर नेसण्या इतकी काय अडचण आली. मित्र म्हणाला, नोकर काम करत नाहीत. हे ऐकून गांधीजींनी लगेच त्याचे धोतर शिवून दिले. हे पाहून तो श्रीमंत गृहस्थ गांधीजींना काय सांगायचे आहे ते समजून गेला. झाले का लिहून योग्य विरामचिन्हांसह? बघा, तुमचे लिखाण बरोबर आहे का? विरामचिन्ह योग्य ठिकाणी तुम्ही दिलेत का ते पहा. तुमच्या माहितीसाठी हा उतारा विरामचिन्हांसह येथे पूर्ण करून दिला आहे. हा उतारा पाहून तुमचे लेखन तपासा. तुमच्या आई बाबांना, नातेवाईकांना दाखवा. आज आपण इथेच थांबू. पुन्हा असाच एक नवा विषय, नवे ज्ञान मिळवण्यासाठी लवकरच भेटू. तोपर्यंत घरी राहून व्हिडिओ पाहून आम्ही अभ्यास करतो. विरामचिन्हांचा वापर करून आम्ही लेखन करतो.